मला तुमचं नाव सांग, गाव सांग. मी दोंडीवराम भाऊभोर वळती. पद काय? पद आंबेगाव तालुका शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष. आता तुम्ही राजकारणात म्हणायचं झालं तर आता विधानसभेची निवडणूक जवळ आली. तुमच्या पक्षाचाही उमेदवार रिंगणात आहे. निवडून येईल असं वाटतं का? निवडून येईल 100% निवडून येणार. कोणाच्या विरोधात निवडून येईल? वळसे पाटलांविरुद्ध. वळसे पाटलांनी विकास केला आहे असं बोललं जाते. नाही, विकास केला असं कोण नाही असं आम्ही कुठं नाही म्हणलोय. पण तो जो केला तो वळसे पाटीलच सांगतात. इथून मागच्या सगळ्या भाषणांनी त्यांनी सांगितलेलंच आहे. जे केलं ते आदरणीय पवार साहेबांमुळे केलं. जे झालं ते पवार साहेबांनी, जे दिलं ते पवार साहेबांनी दिलं. हे जे झालं हे सगळं पवार साहेबांमुळेच झालं आहे. आज त्यांनी पवार साहेबांना सोडलं, आम्ही सर्वांनी त्यांना सोडून दिलं. आज तसं पाहायला गेलं तर गावामध्ये आल्यानंतर रस्ते असतील, तुमच्या गावाचा परिसर असेल, सभामंडपासून हा विकास कामं पाहिल्यानंतर वळसे पाटील आमदार व्हावे असं वाटत नाही का तुम्हाला? नाही होणार. ज्यांनी पवार साहेबांना जिथं सोडलं तिथं ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरलेली. कारण आंबेगाव तालुक्याची जनता आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी डिंबे धरण असन, जी कामं असतील, जी कारखाना असेल, ही सर्व कामं पवार साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि हे तुम्हाला तर माहितीच आहे. हे वळसे पाटीलच आपल्या प्रत्येक भाषणात सांगत होते. जे किटीवर असतील ते सगळं पवार साहेबांमुळेच झालं. जे त्यांनी जे पवार साहेबांना सोडलं तिथं जनता सर्व आंबेगाव तालुक्यातली सर्व जनतेनेच त्यांना सोडून दिलेलं आहे. असं तुमचं म्हणणं आहे. मला एक सांगा का, आता कोल्हे साहेब जे आहेत आता किती वर्ष झाले ते खासदार आहेत? कोल्हे साहेब आता एक टर्म झाली त्यांची, आता ही दुसरी टर्म चालू आहे. दुसरी टर्म चालू आहे. वळसे पाटलांच्या पद्धतीने तुमच्या गावामध्ये निधी किमान 5 वर्षात कोल्हे साहेबांचा दिसत नाही. तेही पवार साहेबांसोबतच काम करतात. हा, निधी दिलाय ना. काय काय निधी दिला गावामध्ये? बस थांबा दिलाय. आणि त्यांना किती असतो खासदार निधी? खासदार निधीच्या माध्यमातून आम्ही आल्यानंतर या ठिकाणी वळसे साहेबांचे विकास कामं फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्या मानाने वळसे साहेबांना 35 वर्ष आम्ही निवडून दिले. 35 वर्ष आम्ही जर एखाद्याला 35 वर्षाची संधी जर देत असेल तर ते तेवढ्या प्रमाणात विकास कामं व्हायलाच पाहिजे ना. केली तर काय झालं? कोल्हे साहेबाचा एक विकास थांबा पाहिला, बस थांबा पाहिला तर विकास कामं दिसत नाही. ते खासदार निधीतून दिलाय. बाकीचे त्यांनी मोठमोठाले रस्ते असतील, बायपास असतील, इतर कामं त्यांनी केलेलीच आहे ना. तुम्ही आता घेतलेच नाव. तसं विषय असा आहे का DPDCतून शिवाजी आढळराव पाटलांनी विविध कामं मंजूर करून आणणं किंवा याबाबत नेहमी आग्रही राहिले आहेत. तर त्या पद्धतीने काम या ठिकाणी झालेत का कोल्हे साहेबांच्या? DPDCतून आता आणली त्यांनी कामं. 15 वर्षापूर्वी का नाही आणली? मग ते जवळजवळ 15 वर्ष खासदार होते त्या काळात का नाही आणली? ठीक आहे, आता आणली त्यांनी, आता दिली. कारण मुख्यमंत्री त्यांचा आहे. भांडून त्यांनी काही कवयनं थोडंफार ते आणले नाही, कोण म्हणत नाही, आम्ही आणले त्यांनी. पण ज्या वेळेस ते खासदार होते 15 वर्षे त्यावेळी DPDCतून त्यांची कामं सांगा आम्हाला. वळती गावात काय केली त्यांनी? आंबेगाव तालुक्याला वळसे पाटलांची गरज असं वाटत नाही तुम्हाला? वळसे पाटलांची गरज आंबेगाव तालुक्याला शरद पवार साहेबांची गरज आहे. कारण हे झालं हे सगळं पवार साहेबांमुळे झालं. त्यामुळं खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्याला आज शरद पवार साहेबांची गरज आहे. हा तालुका शरद पवार साहेबांमागच उभा राहणार आहे. जरी तालुक्याला वळसे पाटील साहेबांची गरज आहे असं वाटत नाही. हा जर राज्यात वजन असणार नाही तर जर आपण गमावला तर आंबेगाव तालुक्यात फार मोठा तोटा होईल असं वाटत नाही. तालुक्याला भरभरून दिलंय. तालुक्याने वळसे पाटलांना भरभरून दिले. 35 वर्ष आज तालुक्यातली जनता त्यांना मतदान करीत आलेले आहे. आणि मग काय कमी केले तालुक्याने? तरी त्यांना काय कमी केले? आणि ते का पवार साहेबांना सोडून गेले? ज्यांनी पवार साहेबांनी एक त्यांना फार मानसपुत्र मानलं होतं. नको जी नाही बाकीची कोणाही मंत्रिपदं दिली नाही. मंत्रिपद दिलं, विधानसभेचं त्यांना अध्यक्षपद दिलं, गृहमंत्री केलं, सहकार मंत्री केलं, उच्च तंत्र शिक्षण मंत्री केलं. एवढं सर्व देऊनही पण त्यांनी पवार साहेबांना सोडलं. त्यामुळं जनता त्यांच्या मागं, ही तालुक्यातली किंवा आमच्या गावातली जनता त्यांच्या मागं कोणी राहू शकत नाही. तुमचं नाव सांगा. मी अर्जुन बोर, वळती गाव. आता तुम्ही निकम साहेबांबाबत समर्थक आहात तर मला एक सांगा की जर यदा कदाचित जर वळसे पाटलांनी जर पवार साहेबांना सोडलं नसतं तर निकम साहेब कुठं असते? वळसे पाटलांनी जर पवार साहेबांना सोडले नसतं तर निकम साहेब आहे तेच राहिले, जागेवरती राहिले असते ना. सोडायची गरज नव्हती ना. हां, मूळ पक्षात राहिले असते ना. मूळ पक्ष निकम साहेबांनी सोडलाच नाही आहे.
मात्र तसं पाहायला गेलं तर जेव्हा बाजार समितीची निवडणूक लागली त्याचवेळी निकम साहेबांनी वेगळी चूळ मांडली होती आणि त्यांनी त्या पद्धतीने प्रचारही वेगळा केला होता. त्यांनी तर वळसे पाटील साहेबांना आधी सोडलं होतं. त्याचं कारण असं आहे, ज्या माणसांनी तुम्ही तुमचं नाव सांगा. मी बाबाजी भोर. तुम्ही आता प्रश्न विचारला ना वळसे पाटील साहेबांना सोडलं होतं, तुम्हाला मी त्याचं उत्तर देतो का ते वळसे पाटील साहेबांना त्यांनी सोडलं नव्हतं. शरद पवार साहेब आणि वळसे पाटलांचा फोटो लावून त्यांनी इलेक्शन लढवलं. त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं, मी जर एवढं काम करतोय रखडतोय तर तुम्ही मला बाजूला का ठेवता, हेच त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांनी त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. जो कामाचा माणूस आहे, 1, 2, 3 वेळा साहेबांच्या भाषणात सुद्धा आले का हे परफेक्ट काम करणारे निकम साहेब आहेत. म्हणून असं आम्हाला वाटतं की त्यांना संधी द्यायला पाहिजे होती. आणि त्यांनी वेगळी चूल मांडलीच नव्हती. वेगळी चूल मांडली कशी का ते पक्ष सोडून काही गेले नव्हते. त्यांनी पवार साहेबांचा आणि वळसे पाटलांचा फोटो लावूनच निवडणूक लढवली ना. बरोबर. आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की पवार साहेबांचा वळसे साहेबांचा फोटो लावून निवडणूक लढवली, मग आज वळसे पाटील साहेबांच्या विरोधात का? मग जर त्यांच्या नावाने तुम्ही मतं घेतली, संचालक झाले, मग आज विरोध करताय? विरोधात नाही, ते सोडून गेले. त्याचं कारण असं आहे, काय झालं का जो माणूस गेले 35 वर्ष साहेबांवर राहिला, स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव दादा वळसे पाटलांपासून निकम साहेब त्यांच्या कुटुंबातले एक मेंबर होते. आणि ज्या साहेबांवरती विश्वास ठेवून त्यांनी साहेब तालुक्यात नसताना सुद्धा आंबेगाव तालुक्याची जी धुरा सांभाळली, एवढं सगळं काम करीत असताना, कारखाना सांभाळला, बाजार समिती सांभाळली, हे सगळं करीत असताना एवढ्या बरोबरीच्या माणसाला, उच्च पदस्थ माणसाला सुद्धा तुम्ही कारखान्याचं बाजार समितीचं संचालक पण ठेवू शकत नाही. त्याचा फॉर्म तुम्ही तुमच्या आंबेगाव तालुक्यातली 2 नंबरची फळी आहे त्यांचं ऐकून तुम्ही त्यांची संचालक पदाची सुद्धा जबाबदारी फेटाळली तुम्ही. मग त्या माणसाला शेवटी पर्याय नव्हता ना. सांगावं लागलं का मी जनतेत जाणारा माणूस आहे, मी व्यापारी नाही, व्यावसायिक नाही, धंदेवाला नाही, उद्योगपती नाही, मी शेतकरी पुत्र आहे. मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मी लोकांचे प्रश्न सोडवतोय. जनता उत्तर देईन तुम्हाला. तुम्ही मला डावलले, जनता मला सांभाळून घेईन. आणि बाजार समितीत जनतेने दाखवून दिलं का शेतकरी पुत्राला जनतेने विजय करून दिला. साहेबांच्या मतावरती नाही आले, साहेबांचा फोटो लावून लढले. वेगळी चूल मांडली नव्हती. तुमच्या मागाच्या प्रश्नाचं उत्तर आहे, वेगळी चूल निकम साहेबांनी कधीही मांडली नव्हती. 3 महिने शुभाशीर्वाद असू द्या किंवा दशक्रियेमध्ये आपण श्रद्धांजली वाहतो, साहेबांचा नामोल्लेख करूनच हे वाहत होते. ज्या दिवशी शरद पवार साहेबांना सोडून वळसे पाटील गेले, त्या दिवसानंतर निकम साहेबांनी पवार साहेबांच्या नावाने शुभाशीर्वाद द्यायला चालू केलं. ठीक आहे. तुमचं नाव सांग. विनायक लोंढे. आता मला एक सांगा की 10 वर्ष चेअरमनपद कारखान्याचं, भीमाशंकर कारखान्याचं, 5 वर्ष बाजार समितीचं सभापतीपद एवढं दिलं असताना नाही, मुळात सोडून गेला असं कसं म्हणताय? निकम साहेब आहे तिथंच आहेत. मूळ पक्ष ज्यांनी पक्ष स्थापन केला असे शरद पवार साहेब, त्यांच्या पक्षाशी ते प्रामाणिकाने चेअरमन ऐका ना, चेअरमन केलं किंवा पॅनलमधून निवडणूक लढली असन तर हे वळसे पाटील साहेबांच्या यांनीच झाले ना. आज खासदारकी लढली वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झाले. त्यांनी जर संधी दिली नसती तर संधी वळसे पाटलांनी शरद पवार साहेबांना सोडलं, त्याच्यामुळं आपले निकम साहेब आहे तिथंच आहे. आता तुम्ही म्हणताय संधी दिली, संधी तर असंख्य कार्यकर्त्यांना मिळते, पण एखादा हिरा असतो की तो खऱ्या अर्थाने चमकतो आणि त्या संधीचं सोनं करतो. आज आपण कारखाना पाहिला कोणत्या अवस्थेमध्ये होता. कुणी अध्यक्षपद घेण्यासाठी माझ्या माहितीनुसार तयार नव्हतं. त्यावेळी हा तरुण कार्यकर्ता त्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी पुढे आला. कोणी जबाबदारी घेत नसेल तर मी त्या ठिकाणी पुढे येतो. आणि तोट्यातला कारखाना त्यांनी नफ्यामध्ये आणला, प्रशासकीय कामांची शिस्त लावली, अनेक ऊस विकास कार्यक्रम राबवले आणि कारखाना देशामध्ये नंबर 1चा बनवला. म्हणजे एक क्वालिटी असते माणसामध्ये. खेळाडू असतात, आपण क्रिकेटमध्ये पाहतो 11 खेळाडू आहे, पण सचिन तेंडुलकर एकच असतो. आता तुम्ही सभापती बनवलं ना, तुम्ही म्हणता की मार्केट कमिटीमध्ये, मग इथून मागे सभापती बनलेच नाही का बाकीचे कुणी? पण कायापालट कधी झाला? काम करण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असते. असा क्वालिटी प्लेअर संधी अनेकांना दिल्या असतील. निकम साहेबांबद्दल बोलतो. निकम साहेबांना पण संधी दिली ना. संधीचं सोनं त्यांनी केलं. तळागाळापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांची कामं त्यांनी केली ना. मग आजच्या एवढी संधी दिली, मग आजच्या वेळेला त्यांनी वळसे पाटील साहेब उभं राहायला पाहिजे होतं. फक्त पवार साहेब पक्षाशी, मूळ पक्षाशी प्रामाणिक, कारण ते पक्षाशी पहिल्यापासून एकनिष्ठ राहिले. आणि ज्या दिवशी, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आत्ता मगाशी अर्जुन शेठ बोर आणि बाबाजी बोर यांनी सांगितलं की त्यांनी कारखान्यामध्ये एवढं सुंदर काम केलं. ते खासदारकीचे उमेदवार होते, सभापती असताना त्यांनी एवढं सुंदर काम केलं. मग जो क्वालिटी प्लेअर आहे त्याला बाजूला सारण्याचं काम, की त्याला संचालक पदसुद्धा मिळू नये म्हणून दुसरी फळी कुठं कार्यरत होती का? की आपल्या वरचढ कुणी व्हायला नको म्हणून त्यांना बाजूला सारून त्यांना राजकारण संपवायचं हा उद्देश त्यामागे होता.
मग त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, परंतु जनतेनं त्यांना उचलून घेतलं. ठीक आहे. माझा प्रश्न तुम्हाला आहे का, चेअरमन जे आहेत आता देवदत्त मला चेअरमन केलं 10 वर्ष, 5 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवरती सभापती दिले, खासदारकीसाठी उमेदवारासाठी मदत केली. हे सगळं केलं असताना निकम साहेब असं म्हणायचे की मी आल्यानंतर पहिल्यांदा देवाचं दर्शन घेतो उठल्यानंतर, आणि नंतर वळसे पाटील साहेबांचं दर्शन घेतो, वळसे पाटील साहेबांचं दर्शन घेतो असं निकम साहेब सांगायचे. पण आजच्या घडीला त्यांच्या घरामध्ये कुठे वळसे पाटील साहेबांचा फोटो नाही आहे असं माझ्या ऐकिवात आलेलं आहे. त्याबद्दल काय सांगा? तो विषय असा आहे की त्यांचा जरी वळसे पाटील साहेब पक्ष सोडून गेले किंवा पवार साहेबांना सोडून गेले तरी निकम साहेबांच्या घरात फोटो त्या ठिकाणी होता. परंतु मध्ये एक मॅटर झालं की त्या प्रकरणात निकम साहेबांना गोवायचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला. आरोपी म्हणून उभं करण्याचा त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला की देवदत्त निकम साहेबांना त्या ठिकाणी आरोपी करण्यात यावं. त्यानंतर त्यांच्या जी वागण्याची पद्धत, जी एवढं देवासामान मानणाऱ्या माणसांनी, त्यांना माहिती आहे देवदत्त निकम काय चुकीचा वागू शकत नाही, कारण देवदत्त निकम व 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी आरोप नाही हे वळसे पाटलांना सुद्धा माहिती आहे. त्यांनी काम केले ते प्रामाणिकपणे केले, आणि अशा माणसांनी प्रामाणिकपणे काम करून जर त्यांना अटक व्हावी यासाठी ते जर मोर्चा काढत असन, हे करत असन, तर त्या ठिकाणी त्यांना ते खटकलं आणि त्यांनी त्या ठिकाणी तो फोटो काढून टाकला. तसं पाहायला गेलं तर ते हा जो आहे हा गुन्हा झाला असेल तर त्या हे आरोप आहेत ते काय अजून सिद्ध झाले नाही. त्याच्यामुळे निकम साहेब त्याच्यामध्ये असतील नसतील हा नंतरचा भाग आला, तपासाचा भाग आहे. मात्र चौकशीचा भाग असताना पण हे जो मोर्चा काढला त्याचा रोष मनात धरून हे केले का सगळं? हा बरोबर आहे ना. त्यांना माहिती आहे की, आणि त्यांना माहिती, वळसे पाटलांना माहिती की आपण असं तो चुकीचं, जो मोर्चा होता तपास योग्य पद्धतीने व्हावा म्हणून तो मोर्चा होता. नाही असं नव्हतं. त्यांना अटक व्हावी, त्यांना अटक करा, ते आरोपी आहेत हे असं हे बोलत होते ते ज्यांनी मोर्चा काढला ते, की देवदत्त निकम साहेबांना त्या ठिकाणी अटक करावी म्हणून तो मोर्चा काढला होता, तपास व्हावा म्हणून होता काढला. वळतीचा विकास झाला आहे, हजारो कामं झालेत. विकास पाहायला गेलं तर वळसे पाटलांच्या माध्यमातून खूप मोठा विकास झाला आहे. तसं पाहायला गेलं तर कोल्हे साहेबांच्या एक बस स्टॉप झाला आहे. तर तुम्हाला असं वाटत नाही का जर वळसे पाटील नसतील तर ह्या विकासाला कुठं खेळ बसन म्हणून? नाही असं काय नाही वाटत. जो निवडून येणारा आमदार आहे तो जनतेची सेवा करण्याकरताच निवडून दिला जातो. आणि देवदत्त निकम साहेब जरी आमदार झाले तर भविष्यात जो वळती गाव काय असं, आंबेगाव तालुका असं, याच्यापेक्षा नवीन तरुण उमेदवार ज्यावेळेस येतो तो याच्यापेक्षा ईर्षेने तो जास्त काम करतो. देवदत्त निकम याच्यापेक्षा नेहमीच दुपटीनं काम जास्त करीन अशी आम्हाला खात्री. मंजूर झालेला आहे कृष्णा खोरे महामंडळाचा. 2006ला आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते आणि आमदार कोण होतं, प्रतिनिधी कोण होतं, तेव्हाही वळसे पाटीलच होते. 2006ला तो ठराव मंजूर झाला, तेव्हाही आंबेगावच्या जनतेला अंधारात ठेवण्यात आलं. कुणालाही माहीत नव्हतं, तुम्हाला सुद्धा माहीत नसेल. आणि 2018 साली पुन्हा बोगद्याचं अतिरिक्त पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी पुन्हा पत्र लिहिलं की बोगद्यासाठी ना हरकत म्हणून त्यांनी ते पत्र होतं. म्हणजे 2018 साली सुद्धा जनतेला अंधारात ठेवण्यात आलं. मग त्याच्यानंतर 2019ला मग यांनी परवानगी दिली म्हणूनच मागणी झाल्या ना. तुम्ही जर तेव्हाच नकार दिला असता, 2006ला ठराव मंजूर नसता केला, 2018ला परमिशन दिली नसती, तर पुढं कुणी मागणीच केली नसती. म्हणजे परमिशन तुम्हीच दिली. मग ते पत्र आत्ता 2023ला गेल्या वर्षी उघड झाले. म्हणजे तुम्ही याचा अर्थ आंबेगावच्या जनतेला विश्वासात न घेता परस्पर बोगद्याला परवानगी देऊन एक प्रकारे आंबेगावच्या जनतेला फसवण्याचं काम त्या ठिकाणी. काय सांगा? गंगाधरच शक्तिमान आहे इथं आंबेगाव तालुक्यात. सांगायचे एक बोलायचे एक. काय सांगा पाण्याबद्दल, डिंब्याच्या पाण्याबद्दल राजकारण केलं जातं? ते आता काहीतरी हे राजकारण करायचं हा भाग आहे डिंब्याचं. काय तर विनायकनी सांगितलं 2006 साली त्यांनीच त्यावेळेस मंजुरी आली बोगद्याला. आणि 2018 साली देवेंद्र फडणवीसला वळसे पाटलांचंच पत्र आहे बोगद्याच्या मंजुरीचं, त्यांच्या संमतीचं पत्र आहे. आणि आता उगाच तेच सांगतात बोगदा व्हायला पत्र देतात, आणि आज तेच सांगतात का बोगदा होऊ नये म्हणून आम्ही हे करतो. म्हणजे हे बुलबुल आहे. हे कारण ही वेगळीच आहेत. फक्त हे आपल्याला दाखवायचं आहे की समाजाला दाखवायचं आहे का कुठंतरी सहानुभूती मिळवायची की आम्ही पाण्यासाठी करतोय. पण हे काय पाणी बिणी हे फक्त आणि हे आंबेगावच्या जनतेला कळलं आहे. हे फक्त हे दाखवायसाठी चालले किंवा सहानुभूती मिळवायचा हा प्रयत्न आहे. परंतु हे सर्व चुकीचं आहे आणि हे सगळं चुकीचं लोकांना पटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. तुमचा जो पक्ष आहे शरदचंद्र पवार पक्ष, या पक्षाचे जे नगरचे लोकप्रतिनिधी आहेत
जे आमदार आहेत ते डिंब्याच्या पाण्यासाठी सरकारशी भांडतात ते, मात्र तालुक्यातून त्याबाबत काहीच बोललं जात नाही. त्याबद्दल काय सांग? ते तुमचेच आमदार आहेत. बरोबर आहे. रोहित पवार हे आमदार आहेत. रोहित पवार ऐका, रोहित पवार भूमिका वाटत नाही का तुम्हाला? 2019ला रोहित पवार आमदार झाले, पण हे बोगद्याचं 2006 पासून चाललंय. त्याला वळसे पाटलांच्या स्वाक्षऱ्या आहेत व ते असतानाच मंजूर झाले. ते मंत्री होते त्यावेळेसच त्यांनी विरोध दाखवायचा होता. ते आज का विरोध मानतात? ते तर त्यांच्या हातात सगळं होतं. तुम्ही त्यांच्या भूमिकेबद्दल आता इथं तालुक्यामध्ये त्यांच्याबद्दल कुणी बोला? नगरच्या ज्यावेळेस नगरमध्ये वळसे पाटील पालकमंत्री होते त्यावेळी ही भावना लोकांची नव्हती. त्यावेळेस व्यवस्थित हे असताना आज तिथं डिंब्याच्या पाण्याबद्दल राजकारण पेटले. तुमचा पक्ष तिकडे एक भूमिका घेतो, इकडे एक भूमिका घेतो, दुटोपी भूमिका वाटत नाही का तुम्हाला? अहो, राजकारणच हे करतं. आमचा पक्ष काही भूमिका घेत नाही. ही मागणी राम शिंदेंची होती आधी, बाकीच्या मंत्र्यांची आधी होती. रोहित पवार तर आता आले 2019ला. हे 2006 पासून चालले. आता ते त्यांच्या मतदारसंघात ते मागणी करणारच आहे ना, त्यांच्या मतदारसंघासाठी ते बोलणारच आहे. आंबेगावचा विरोध नक्कीच आहे. आंबेगावचा आमचा आंबेगावचा पाण्याच्या बोगद्याला 100% विरोध असणार आहे आणि आमचे नेते दत्त निकम साहेब त्यांचा सुद्धा काढून विरोध आहेच. माझा एक तुम्हाला असा प्रश्न आहे का तुम्ही वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांना लाभार्थी म्हणून तुमचे कार्यकर्ते हिनवतात ते, त्याबद्दल काय सांगा? लाभार्थीच आहेत ना. गेले 35 वर्ष साहेब 7 वेळा विधानसभेवरती गेलेत. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने 7 वेळा विधानसभेवरती गेलेत. आंबेगावकरांनी साथ दिली आणि 35 वर्षामध्ये साहेबांचे तुम्ही 2 नंबरची फळी पहा. 2 नंबरची फळी फिरून परत त्याच जागी बसवली. नवीन कार्यकर्ता आहे. 86 वर्षाच्या योद्ध्यांनी शरद पवार साहेबांनी आजचे तुम्ही विधानसभेचे भावीचे आता उमेदवार पहा, सगळे यंग जनरेशन साहेबांनी निवडले. आणि यांच्याबरोबरची जी फळी आहे, वळती गावात आलं का ठराविक, माझ्या गावातलं सांगतो, ठराविक 4 लोकांची नावं साहेबांनी घ्यायची. बाकीचे लोक कुठं गेली? ते पण आहेत ना तुमच्याबरोबर. त्यांचा कधी नामोल्लेख नाही, त्यांना कधी पदावरती नाही, त्यांना कधी तालुक्यावरती काही पद नाही. मग हे काय? तीच माणसं फिरून तिथे घ्यायची. बँक झाली, शरद बँक झाली का खरेदी विक्री संघ, खरेदी विक्री संघ झाला का बाजार समिती झाली का मार्केट यार्ड. बाकीचे काय करायचे? तुमचं 17च्या उचलायच्या आयुष्यभर आम्ही काय करायचं? काय मिळालं आम्हाला? काय नाही मिळालं आम्हाला. त्याच्यामुळे ही 2 नंबरची जी फळी आहे ती साहेबांची, आम्ही त्यांना लाभार्थीच म्हणतो. सर्वसामान्य जनता सुद्धा लाभार्थीच म्हणते. निकम साहेब लाभार्थी नाही का? होते. पश्चात त्यांनी जो तालुका सांभाळला, 1 नंबर तालुका सांभाळला. जनता सांगते, जनतेने उत्तर दिले ना. साहेबांच्या पश्चात साहेब इथं नसताना त्यांची जबाबदारी आहे ती सांभाळलीच त्यांनी. लाभार्थी लाभ त्यांनी काय घेतला, वैयक्तिक लाभ त्यांचं त्यांना माहिती. कुणी घेतला लाभ? साहेबांनी काय घेतलं? वैयक्तिक लाभ नाही घेतला, पदं दिली, हा लाभ. आता मला एक सांगा का तुम्ही जे म्हणताय का यापूर्वी ते लाभार्थी होते, मग आता लाभार्थी नाही का निकम साहेब? निकम साहेब कशाचे लाभार्थी? नाहीच लाभार्थी ना. जनता सांगेल ना. स्वतःचं कर्तृत्व त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. जनतेमध्ये, शेतकऱ्यांमध्ये जाऊन स्वतः त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचं की वळसे पाटलांचे आता सध्या ते लाभार्थी नाहीत? आता तुम्ही काय वेळापूर्वी असं म्हणले होते का बाजार समितीची निवडणूक लढवत असताना त्यांनी वळसे पाटलांचा फोटो वापरला. त्याचबरोबर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढत असताना ते त्यांच्या पॅनलमधून लढले. आणि आताच तुम्ही म्हणताय की ते लाभार्थी नाही, आता ते संचालक आहेत आणि आता बाजार समितीवरती ते पुन्हा संचालक आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? साहेबांनी निष्ठा ठेवली. निकम साहेबांनी निष्ठा हा विषय लाभार्थीचा आहे. निष्ठा ठेवलीच ना साहेबांवरती, वळसे पाटलांवरती निकम साहेबांनी निष्ठा ठेवली. फोटो लावूनच स्वतःच्या कर्तृत्वावरती. शेतकऱ्यांनी जनतेतून निवडून दिले, जनतेने निवडून दिले. साहेबांच्या तिकटेवरती नाही निवडून आले, ते जनतेने निवडून दिले. लाभार्थी नाही म्हणा. आंबेगाव तालुक्याच्या जनतेने त्यांना निवडून दिले, ते लाभार्थी होऊ शकत नाही. निवडून आले. आपण साहेबांचा फोटो लावून साहेबांच्या पॅनलमधून निवडणूक लढवली त्यांनी. तुम्ही मला एक सांगा, साहेबांनी विरोधात प्रचार केलाय. साहेबांनी कुणाच्या विरोधात प्रचार केला? मार्केट कमिटीच्या टायमाला निकम साहेबांच्या विरोधातच प्रचार केला. बाजार समितीत? हा बाजार समितीचाच ना तुम्ही आणि म्हणताय. भीमाशंकर साखर कारखान्यात पॅनलमधून निवडणूक लढवली, त्याचं काय? आता पद बघता ते पॅनेलमधून जरी निवडलं तरी मुळात जनतेने सर्वाधिक मताधिक्याने जे 3 उमेदवार होते तिन्हीपैकी निकम साहेबांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिले. म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचं आहे, वळसे पाटील साहेबांचा फोटो लावलाय, मग त्याचा लाभ झाला नाही का देवदत्त निकम साहेबांना? लाभ जर होत नव्हता तर मग फोटो का लावला? तुमचं असं मत आहे की वळसे पाटलांचा फोटो वापरून लाभ झाला, परंतु वळसे पाटील ज्यावेळेस मंत्री असताना संपूर्ण तालुका बघण्याची जबाबदारी
अहोरात्र सकाळी 7 पासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हे देवदत्त निकम हे साहेब सगळं काम पाहत होते. त्याच्यामुळे त्यांना काही लाभ झाला किंवा ते लाभार्थी होऊ शकत नाही. वळसे पाटील साहेब संपूर्ण पक्षाची धुरा सांभाळण्याचं काम देवदत्त निकम साहेबांनी केले. आज त्यांना मागं कुठलंही काही पाहून दिलं नाही. आज बघा किती पळापळ होती त्यांची. आज कोण कार्यकर्ते कोण कुठं. पण जे नियोजन देवदत्त निकम साहेबांनी वळसे पाटलांच्या पश्चात केलं ते आज देवदत्त निकम साहेबांचा सुद्धा लाभ हा वळसे पाटलांना झालेला आहे. मला ते एकच म्हणायचं आहे का तुमचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना वळसे पाटील साहेबांच्या लाभार्थी म्हणतात, हे चुकीचं नाही का असं मला म्हणायचं. नाही, ते लाभार्थीच आहेत, तेच लाभार्थी आहेत. आणि मग निकम साहेब सुद्धा आता लाभार्थीच म्हणावे लागते. त्या पटीत त्यांनी वळसे पाटलांचं काम केलेलं आहे. ते लाभार्थी होऊ शकत नाही. त्यांना लाभार्थी म्हणणं त्यांना कोणी लाभार्थीच म्हणू शकत नाही. आंबेगाव तालुक्यातला दुसऱ्या फळीतला कुठलाही नेता सांगा का जो शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन काम करतोय, रातचं 2 वाजता फोन उचलतोय. आंबेगाव तालुक्यातला देवदत्त निकम तुम्ही लाभार्थी म्हणता ना, तर देवदत्त निकम सारखा दुसरा माणूस आंबेगाव तालुक्यातला दाखवा साहेबांच्या नंतर का जो शेतकऱ्यांशी ज्याचा अहोरात्र संवाद आहे, शेतकऱ्यांच्या सुखदुःखात गाठीपिटी घेतोय, आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक बांधावरती जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतोय. असं तालुक्यातलं तुम्ही एखादं नाव सांगा आम्हाला, दुसरं कोण आहे का? बरं ठीक, मला एक सांगा की तुमचं नाव सांगा पहिलं. बाबाजी बोर गाव वळती. निकम साहेबांसोबत होते, पक्षबांधणी चांगली झाली, कार्यकर्ते बऱ्यापैकी चांगले, संघटना बांधणी चांगली होती. मात्र आता निकम साहेब आणि वळसे पाटील साहेब हे वेगळे झालेत. हे गावागावामध्ये गटातटाचं राजकारण झाले, वाद वाढतात. ते तुम्हाला वाटत नाही हे चुकीचं झाले म्हणून? वाद कोण वाढवते? गटतट झालेत ना गटतट झाले, तुमच्या गावात गटतट झालेत. गटतट केले कोणी, वाद वाढवते कोण, याचा थोडासा बारकाईने सर्वांनी विचार करावा. आता निकम साहेबांचे जे कार्यकर्ते ते सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. ते कोण 2 नंबर नाही किंवा कोण गडगंजे नाहीत. त्यामुळे ते काय या भानगडीत पडत नाही. मग वाद कसा होतो, कुठून होतो याचा अभ्यास केला पाहिजे. निकम साहेब आहे तिथंच आहे. हे पक्ष सोडून गद्दारी केली ना यांनी, म्हणून गट 2 तयार झाले ना. हे जर मूळ पक्षात राहिले असते तर पक्ष एकच राहिला असता. याला निकम साहेब जबाबदार नाही का? कसे काय? निकम साहेब आहे तिथंच आहे. जे सोडून गेले ते जबाबदार आहेत ना. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली ते जबाबदार आहेत. नाहीतर पक्ष एक संदच होता, सगळी टीम एकच होती. 2 जागे करायला हेच कारणीभूत आहेत. काय सांगाल गावागावात राजकारण पेटले? नाही, गावागावात राजकारण म्हणजे ते काय आज नाही, ते कायमचं चालू असते. नाही, गटातटाचं सगळी ते कायमचं पहिल्यापासून झालं. या गावात तुम्ही म्हणता देवदत्त निकम आल्यापासून या गावात तसं काही झालेलं नाही. या गावात 35-40 वर्षापूर्वी जेव्हा किसनराव विश्राम लोखंडे असतील, इतर ही विरोधी मंडळी होतीच. म्हणजे आधीपासून हे गटातटाचं राजकारण आहे. हा इथं काय आजचा विषय नाही, तो काय आज हे झाले, हा आजचा नाही, हा पूर्वीपासूनच चालत आलं आहे गटातटाचं राजकारण. त्यामुळे प्रत्येक गावी ते गटतट असतातच आणि ते चालूच राहते. काय सांगा गावागावात गटातटाचं राजकारण झाले? गावागावात आता गटाचं राजकारण व्हायचं कारणच काय? ज्याचे पक्ष वेगळे, हा ठीक आहे, त्या पक्षात परत जर गटतट झाले तर त्याला म्हणता येईल. आता हे वेगळेच झालेत ना. राष्ट्रवादी पक्ष फुटलाय आणि त्यांचे वाद तयार झाले. नाही, राष्ट्रवादी पक्षाबद्दल मला तर काय बोलता येणार ना. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेचा माणूस आहे आणि आमचा उद्धव ठाकरेच्या पक्षाचंच आम्ही काम करतो. आणि जे उद्धव ठाकरे आम्हाला वरून आदेश देतील की तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करायचं, कोणत्या उमेदवाराचं काम करायचं, त्या पद्धतीने आम्ही आमचं काम करणार. सरकारने विविध योजना आणल्यात, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असतील, लाडकी लेक योजना असतील, त्याचबरोबर लाडका भाऊ योजना असतील. ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ थेट महिलांना मिळतो. आज महिला कुठेतरी समाधानी आहेत. तर सरकारबद्दल काय सांगाल तुम्ही? हे सरकार पुन्हा येईल का? तो विषय असा आहे की ज्यावेळेस हे BJP सरकार आलं त्यांनी 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकतो, हा मुद्दा पहिला विचारात घेतला पाहिजे की त्या 15 लाखाचे हे 1500वर आणले. तर याच्यामुळं बहिणी हा विषय सोडून द्या. बहिणी कोणी त्यांना खोसही नाहीत, काहीच नाही. 1500 रुपयामध्ये काय होते? तुमचा तेलाचा डबा 1500 2000वर तेलाचा डबा नेला, 2100वर डबा नेला तेलाचा, आणि तुम्ही आज 1500 रुपये देता. 1 महिन्याचं तेल सुद्धा देता का तुम्ही? आणि त्या 15 लाखाचं तुम्ही 1500वर आणले. आणि ते सरकार, याच्याबद्दल आम्ही असं सांगतो की आमचा मुळातच या BJP सरकारला विरोध आहे. या BJP सरकारनेच आमचं पक्ष फोडाफोडी कर, हे कर, ते कर, आणि जे BJPला सपोर्ट करतील त्याला आमचा विरोधच राहणार. सरकारबद्दल काय सांगा? हो, जे 1500 रुपये त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतरवलं, त्याबद्दल सांगा. जे 1500 रुपये आता महिलांना दिलेत, एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं. तेल महाग,
कुठं डाळ महाग, खोबरं महाग, खताच्या गुणी महाग. हे असं असताना एका हाताने तुम्ही द्यायचं आणि दुसऱ्या हाताने ते काढून घ्यायचं, ही अशी या सरकारची नीती. मला एक सांगा, उद्धव साहेबांना पदावरून पाय उतार व्हावं त्याबद्दल काय सांगा? हो, उद्धव साहेबाला पायउतार व्हावं लागला, त्याचा वचपा तर आम्ही काढणारच. आणि ती धगधग आमच्या मनात आहेच. ज्या दिवशी परत आम्ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत थांबणार नाही. जोपर्यंत त्याचा वचपा काढल्याशिवाय आम्ही आंबेगाव तालुक्यात सुद्धा राहणार नाही. निकम साहेबाला आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाची पक्षाची भूमिका काय राहील? जो उद्धव साहेब आम्हाला जो उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून उद्धव साहेब जो उमेदवार देतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये जवळजवळ आमच्या वळती गावचं 40 ते 45% मतदान शिवसेनेचं आहे आताचं. पण आतापर्यंत आता जो उमेदवार देतील भले तो मग निकम साहेब देऊ किंवा जो महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार देऊ, त्याला आम्ही जवळजवळ शिवसेनेचं 40% पहिलं होतं तर आता 50%च्या पुढं वळती गावातून शिवसेना महाविकास आघाडीला मतदान देणार. मला एक सांगा, का सध्या भीमाशंकर कारखान्यावरती जो काही गदारोळ झाला त्याबद्दल निकम साहेबावरती विरोधकांकडून टीका होती, तर त्याबद्दल काय सांगाल? गदारोळ केला कोणी हे सर्वसामान्य जनता ओळखते. तुम्ही सांगा, ज्यावेळी सभासद आणि इतर शेतकरी वर्ग येत होता, यायच्या आधीच्यांनी पूर्ण सगळ्या पुढं खुर्च्या पकडून ठेवल्या होत्या आणि 1 वाजल्यापासूनच त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या घोषणा चालू होत्या. मला सांगा, ती राजकीय सभा होती का? पक्षाच्या घोषणा देण्यासाठी ठीक आहे, असो तेही त्या ठिकाणी असो, त्या ठिकाणी डीजे आणण्यात आला. डीजेला परवानगी होती का? ते कोणता पक्षाचा कार्यक्रम प्रचार सभा नव्हती ना. डीजे पण आणण्यात आला, स्वतःच्या पक्षाच्या घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि त्यानंतर इतर सभासदांना सुद्धा बोलवून दिल्यामुळे त्या ठिकाणी गदारोळ झाला. त्यामुळे गदारोळाला जबाबदार कोण हे सर्व जनता पाहते. आणि मुळात गदारोळ घालणारे कोण होते की जे सभासद नाही, ज्यांचा ऊस कारखान्याला जात नाही, अशा लोकांनी गदारोळ करावा, अशी लोक स्टेजवर असावी. तुमचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा जो आवाज देवदत्त निकम त्या सभेमध्ये मांडणार होते, त्यांच्या ज्या वेदना आहेत, दुःख आहेत, ज्या त्रुटी आहेत कारखान्याच्या, त्या देवदत्त निकम त्या वार्षिक सभेमध्ये मांडणार होते आणि त्यांना बोलूच दिलं नाही. तुम्ही आज चेअरमन, संस्थापक संस्थापक आहेत, बेंडे पाटील तिथं अध्यक्ष आहेत. देवदत्त निकमनी तिथं जाऊन तर काही माईकवरती शिवीगाळी तर दिली नसती, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते, उत्तर द्यायचे. त्याच्यानंतर तुम्ही बोलणार होते, निकम साहेबाच्या नंतर तुम्ही बोलणार होते ना. तुमच्या अध्यक्षीय भाषणामध्ये तुम्ही उत्तर द्यायचं त्यांच्या प्रश्नाला. तुमच्याकडे सगळा लेखाजोखा होता लिहिलेला, पण तुम्ही बोलूच दिलं नाही. म्हणजे सत्यवाद दाबायचं, तेच शरद बँकेत सुद्धा केलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जी वाचा फुटणार होती ती वाचा बोलूनच नाही दिलं ना. शेतकऱ्यांना निकमनं नाही बोलून दिलं, शेतकऱ्यांना एखादं तरी बोलून दिले का? एखादं भाषण आहे का? 8वा ती सभा 2 वाजता नोटीस पाठवायची पोलीस स्टेशनची. ही सगळी या ठिकाणी हुकुमशाही आणि दडपशाही चाललेली आहे. आणि ह्या पंचवार्षिकला ही जनता, आंबेगाव तालुक्याची जनता 100% यांना घरचा गाठ दाखविल. निकम साहेबाला बसण्यासाठी स्टेजवर खुर्ची दिली होती, मात्र ते स्टेजवर बसले नाहीत आणि नंतर खालून बोलण्याऐवजी त्यांनी स्टेजवर बसून बोलायला पाहिजे होतं, असं विरोधकांचं म्हणणं आहे. तुमचा विषय तो बरोबर असेल, कारण निकम साहेब आल्या स्टेजवर गेले त्या ठिकाणी आणि त्यांनी पाहिलं त्या ठिकाणी पुढच्या खुर्च्या सगळ्या भरलेल्या होत्या आणि मागच्या बाजूला खुर्च्या त्या ठिकाणी रिकामी ठेवण्यात आलेली होती. जो माणूस 10 वर्ष कारखान्याचं चेअरमनपद भूषवतोय, बाजार समितीचं 5 वर्ष संचालकपद सभापतीपद भूषवतोय आणि वळसे पाटलानंतर सगळं आंबेगाव तालुक्याचे धोरा सांभाळण्याचं ज्यांनी काम केलं, आतापर्यंत ते वळसे पाटलाच्या शेजारी बसत होते आणि त्यांची खुर्ची कुठंतरी मागच्या कोपऱ्यात त्या ठिकाणी त्यांचा असन्मान करण्यात आला. मुद्दाम म्हणून त्यांना शेवट खुर्ची ठेवण्यात आली. त्यांना तो त्या ठिकाणी पटलं नाही म्हणून ते त्या ठिकाणी बसले नाहीत. मी एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस शिवाजी महाराज औरंगजेबाचा ज्यावेळेस वाढदिवस होता आणि महाराजांना त्यावेळेस बोलावणं झालं, ते त्यावेळेस त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सरदाराच्या रांगेत मागं उभं करण्यात आलं. त्यावेळेस तिथून निघून थेट
थेट ते निघून गेले. तसं निकम साहेबांना ज्यांची सन्मान दिला नाही त्यांनी त्या ठिकाणी बसवण्याची खुर्ची चुकीची ठेवण्यात आली, त्यामुळे त्या ठिकाणी ते बसले नाहीत. गदारोळ होण्याचे कारण काय? गदर निकम साहेबाचं काय म्हणणं होतं? साहेबांना बोलूच दिलं नाही तर म्हणणं मांडणार कसं ना. निकम साहेबांना शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे होते. बोलू दिले असतं तर हा प्रश्न उद्भवला नसता. शेतकऱ्यांच्या विषयी, बाजारभावाचा विषयी प्रश्न होता. तुम्ही तो डिस्टिलरी प्लॅन चालू केलेला आहे त्याचा विषय होता. शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या त्याचा होता. तुम्ही जे खाली 42 गावं शिरूरची आहेत, कारखाना सुरुवातीला स्थापनेला तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत, सभासद त्यांना दिले नाही. आमच्यासारख्यांचे प्रश्न आहेत. आमच्याकडं त्यावेळेस आमच्यासारख्या आमच्या वडिलांनी सोसायटी काढून शेअर्स कारखान्याचे उभे केलेत. 3,000ला शेअर्स घेतला त्यावेळेस सोसायटी 11,000 भरली आम्ही व्याजासहित. आम्ही 11 वर्ष माझा स्वतःचा ऊस 11 वर्ष कारखान्याला आहे. मी 100 वेळा सांगितलं माझं सभासत्व करून घ्या, माझं सभासत्व घेतलं नाही. मी राजकीय पोटी सभासत्व करून घ्यायचं नाही. बाकीच्या लोकांना सहकारी संस्था आहे, सहकारी संस्था सगळ्यांना सारखा सन्मान मिळाला पाहिजे. मग हे एवढे प्रश्न होते तर मग ज्यावेळी संचालक मंडळाची अहवाल तयार करण्याची मीटिंग होती त्यावेळेसच का नाही हे मुद्दे मांडले? सगळे प्रश्न त्या मिटिंगला होत नाही. तुम्ही कुठलीही सांगा, आत्तापर्यंतची सभा सांगा ना. होते ना सर. जेव्हा अहवाल तयार करायचा असतो त्यावेळी हे सगळे प्रश्न चर्चा होतीच त्याच्यामध्ये. तुमचं म्हणणं ठीक आहे. तो नियम सुद्धा तसा आहे का त्यांना अगोदर लेखी नोटीस द्यावं लागतं, पण ऐन वेळी आलेल्या विषयांचा सुद्धा विचार करावा लागतो. असा कोणताही GR नाहीये, असा कोणताही GR नाहीये की संचालकाने वार्षिक सभेमध्ये बोलू नये, असा कोणत्याही प्रकारे GR नाहीये. हे सर्व पुरवणे जे त्याकीच होतं ना, हे सर्व जनता त्या ठिकाणी ओळखू नये. जर त्या ठिकाणी सभासदांना निकम साहेब जे शेतकऱ्याची बाजू मांडणार होते, आता अर्जुन शेटभोरे यांनी सांगितलं, ती बाजू मांडण्याची कोणत्याही सभासदाला संधी त्या ठिकाणी, आता या ठिकाणी दोंडीभाऊ शेटभोर आहेत. विरोधक असा प्रश्न विचारत आहे की ज्यावेळी संचालक मंडळाची शेवटची मिटिंग झाली अहवाल तयार करायची तर त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होते आणि त्या ठिकाणी जर त्याला तोडगा निघत नव्हता तर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद किंवा आंदोलन करायला पाहिजे नव्हतं. वार्षिक सभेची वाट का पाहिली? नक्कीच त्यांनी त्या ठिकाणी संचालकांच्या मिटिंगमध्ये त्या सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या की हा बाजारभाव योग्य नाही आहे. आपत्तीनं त्यांना इतरही सूचना द्यायच्या होत्या ना. जर प्रश्न सभासदांचे मांडले होते तर त्या ठिकाणी गैर काय होतं? तुम्हाला भीती काय कोणत्या गोष्टीची होती? निकम साहेब बोलल्यानंतर तुम्ही नंतर बोलणार होतेच ना. तुम्ही उत्तर देण्यात सक्षम आहात का? निकम साहेब बोलल्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी होती, त्यामुळे इतकं घाबरण्याचं कारण नव्हतं. शेतकऱ्यांच्या वतीने ते शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडणार होते, पण तुम्ही त्या ठिकाणी बोलूच दिलं ना. आता तुम्हाला सांगतो, या ठिकाणी दोंडीभाऊ शेटभोर आहेत, त्यांचाही 800-900 टन ऊस जातो. ते बक्षीस पात्रच्या यादीमध्ये नव्हते. त्यांनाही त्या ठिकाणी प्रश्न विचारायचा होता की नक्की निकष काय लावण्यात आले. असे असंख्य प्रश्न होते. तुम्ही शेअर्सच्या रकमा वाढवल्या पण साखर वाढवली नाही. असे असंख्य प्रश्न होते त्या ठिकाणी. बाकीचे अनेक प्रश्न होते, पण तुम्ही बोलण्याची संधी का दिली नाही? आणि मुळात प्रश्न असा आहे की गदारोळ करणाऱ्या व्यक्ती कोण होत्या? त्या सभासद होत्या, संचालक होत्या, याचाही प्रश्न तुम्ही बारकाईनं पहा. मी सांगतो. तुमचं नाव सांगा. मी कारभारी नारायण भोर वरती. या ठिकाणी मी पहिल्यांदा सुरुवातीला गेलो. तिथं काय करते आमची लोकं नव्हती, पण आम्हाला थोडंसं आम्ही गेलो तिकीट वगैरे, तर साहेबांनी काय केलं का म्हणलं तुम्ही आत जाऊ नका म्हणलं. आम्हाला त्यांनी सोडलं नाही. थोडं वेळ 10 लोक बाहेर बसून ठेवली आणि त्यांची जी काही कंपनी जेवणाच्या हिशोबात ती सोडली. मग त्या गेटवाले म्हणलं आम्ही नाही मागं जाणार, आता आम्ही थोडे वाढवच आहेत पहिल्याशी. मग त्याच्यामुळं कधी घडले हे कारखान्याच्या मिटिंगच्या दिवशी मीटिंग संचालक मिटिंगमध्ये. मग पुढं आम्ही गेलो, त्यांनी सोडलं. मग फोन केला साहेबांना, साहेबांनी गेटवरच्या काही हे लोक इथं आलेले आहेत, त्यांना सोडू का आतमध्ये? मग त्यांनी म्हणले द्या सोडून. मग आम्ही तिथं आतमध्ये गेलो. मग बाकीचं हे सगळं मग आमच्या पाठीमागं आम्ही पुढं गेल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने सभासद असताना आम्ही त्या ठिकाणी आम्हाला ते आत सोडत नव्हते. आणि बिगर सभासद असताना ही तरुण पोरं कुठून आणली? हे कोणती चूक आहे? आमचा साहेब जवळचा आहे, पण हे आता जे भविष्यकाळात जे चुका साहेबाकडून घडत चाललेले हे साध्या रूपानं आम्ही रामकृष्ण हरी तुम्हाला सांगतो. बरोबर. तुमचं नाव सांगा. बाजीराव तुम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? शिवसैनिक बाळासाहेब. आता हा जो आपला पक्ष आहे ठाकरे साहेबांचा पक्ष, हा आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि तुमची एकत्र तुम्ही काम करतात. आज तुम्ही उमेदवार म्हणून ह्या महाविकास आघाडीतर्फे कुणाचा विचार करता किंवा कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? योग्य काय, आता आम्ही आमच्या शिवसेनेचं म्हणणार ना. सुरेश भाऊ असेल किंवा सूर्यताई असेल किंवा तो रमेश असेल, आम्ही त्यांचाच विचार करणार. निकम साहेबांना काय सांगा? निकम साहेब दिले, आघाडीने दिले तर आम्ही त्यांचं मतदान करणारच ना त्यांना. हो.
निकम साहेबाला जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही सर्व एक दिलानी शिवसैनिक त्याच्या मागे उभे राहणार, त्याबद्दल सांगा. एक दिलानेच आम्ही सर्व कामं करणार. उलट आम्ही ना मागच्या टायमाला जरा थोडं आहे ना संत होतो, ह्या टायमाला आम्ही जोराने काम करणार का जेणेकरून हा मातब्बर जो आहे 35 वर्षाचा आमचा कायमस्वरूपीचा विरोधक त्याला कोणत्याही परिस्थितीत पाडायची म्हणून आम्ही जोराने कामं करणार आहोत. निकम साहेबाला जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही या ठिकाणी प्रचार करणार हे एकंदर नक्की आहे आणि तेवढ्या जोराने करणार हे एकंदर नक्की का? हो, 1 नंबर 100% जास्त उलट काम करू आम्ही या टायमाला. आता मला एक सांगा, खूप काही काळ निकम साहेब आणि वळसे पाटील हे एकत्र होते, एकाच पक्षात होते, एकत्र काम केलं, त्याच्या विरोधात तुम्ही काम केलं काही वर्ष. आणि जर यदा कदाचित उद्या ते निवडून आमदार झाले किंवा पुढं पक्षामध्ये कुणी आमदार होईल, कोण पडेल, पण उद्या जाऊन ते पुढं जाऊन पुन्हा वळसे पाटलांसोबतच जर गेले त्याबद्दल काय सांगा? तो त्यांचा प्रश्न. जर गेले तर आम्हाला त्यांचं काही घ्यायचं नाही. आम्ही बाळासाहेब उद्धव साहेबाची माणसं आहोत. आदेश त्यांचा जसं असेल तसं काम करायचे. इथं जोराने काम आम्ही करणार आघाडीचं. मराठीमध्ये एक म्हण आहे, आळवचं पाणी आळवं का जातं. हो, तसंच आम्हीच आहेत ना. उद्धव साहेबाची, आम्ही बाळासाहेब ठाकरेची माणसं आहेत. आम्ही आहे ना 100% कोणतंच वेगळं करू शकत नाही. काय सांगा? काय नाही, बोला ना, काय म्हणताय? सगळ्यात महत्त्वाचं निकम साहेब आहेत हे आणि वळसे पाटील हे एकत्र होते, खूप काळ एकत्र होते. आज ते जरी वेगळे असले तर ते एकमेकावर टीका करत नाहीत, एकमेकाविषयी वाईट बोलत नाहीत. उद्या भविष्यात जाऊन निवडणूक झाल्यानंतर उद्या दोघंही एकाच स्टेजवरती, एकाच ठिकाणी, एकाच गाडीत जर दिसले तर काय सांगा? आता ते काही सांगायचंच नाही आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं निकम साहेब 101% निवडून येणार म्हणजे येणार. शिवसेना, तुम्हाला प्रश्न आहे का, उद्या जर भविष्यामध्ये हे एकत्र झाले तर तुमचा भ्रमनिराश होईल असं वाटत नाही? ना, पण आम्ही आमच्या ताकदीने परत त्यांच्याच विरोधात उतरणारच. ही शिवसैनिकाला सांगायची गरज नाही. ते संघर्ष हा त्यांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. परत आम्ही ते एकत्र गेलं तरी त्यांच्याबरोबर आम्ही लढणार आहेत. आत्ता मात्र जो महाविकास आघाडी आणि जो उद्धव ठाकरेंचा जो आदेश तो आम्ही पाळणार. आंबेगाव शिरूर मतदारसंघामध्ये विधानसभा नेहमीच शिवसैनिकाचा इथून मागचा इतिहास आहे, हाच पुढे रागावणार का? हा याच्यामध्ये वापर कसला? आता आम्ही आत्तापर्यंत दादांच्या पाठीमागं, दादा जोपर्यंत शिवसेनेमध्ये होते त्यावेळेस आम्हाला न्याय मिळालाच. आम्ही त्यांचे दादांचं काम केलं. त्याच्यानंतर अविनाश राणे वगैरे ही मंडळी उभी राहिली, त्यांच्याही आम्ही काम केलं. आमच्यावर असा अन्याय झाला असं काही वाटत नाही. तुमचं नाव सांगा. बाळू आजाप, वळती. मला तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे का, इथून मागं जी शिवसेना एकत्र होती त्यावेळी तसं पाहायला गेलं तर या ठिकाणची विधानसभा निवडणूक पाहता या ठिकाणी माननीय ॲडव्होकेट अविनाशजी राणे साहेब जे आता हयातीत नाहीत, आमचे मार्गदर्शक, एक पत्रकार, एक चांगला वकील आहेत नाही, त्यांचा आपण विषय जरा बाजूला ठेवला तर त्याच्यानंतरचं पाहायला गेलं तर कल्पनाताई आढळराव पाटील असतील, अरुण गिरे साहेब असतील. तर आणि ही जी लोकं आहेत ही जरी विरोधात लढली तरी आज ती यांच्यासोबतच आहेत, वळसे पाटलांसोबतच आहेत. उद्या भविष्यात आज हा संघर्ष तुमच्या वाट्याला आला आहे, उद्या जाऊन तो त्यांचीच मिळेल असं वाटत नाही का तुम्हाला? कारण इतिहास तर असं सांगतो. शिवसेनेची कुठंच माणसं जाते नाही, शिवसेनेची जागेवर थांबतात. जे जातात ते लाभार्थीसाठी जात असतील. तुम्ही ज्यांच्या इथून मागं विश्वास ठेवला आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी निवडणूक लढत असताना, विधानसभेची निवडणूक लढत असताना कल्पनाताई असतील, त्यानंतर अरुण गिरे साहेब असतील आणि ही जी लोकं आहेत ही लोकं पुन्हा तिथंच जाऊन मिळाली आहेत आणि ही तिथून झालेली लोकं आहेत. तर आणि तुमच्या मताचं फक्त मतावर राजकारण झालं, वापर झाला, याच्यानंतर ह्या पुढे असं होईल असं वाटत नाही का तुम्हाला? असं काय वाटायची काही गरज नाही. जे होते ते गेलेत, ते त्यांच्या जागेवर गेलेत. उलट शिवसेना जोराने आली. पहिल्यापेक्षा जास्त मतदान शिवसेनेचं होईल. काय सांगा? जे गेलेत ते गेलेत, मग शिवसेनेचं मतदान गेलेलं नाही आहे. तर जे मातोश्रीवरून जे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आदेश देतात शिवसैनिक त्याचं निष्ठावंत काम करतात. नेहमीच भ्रमनिराश झालं आहे विधानसभा मतदारसंघ, असं काय म्हणता येत नाही. कारण हे तर दिसतंय ना साहेब, आज तुम्ही ज्यांच्यासाठी संघर्ष केला ते गेले, ते गद्दार गेले. जे शिवसेनेतून गेले किंवा ते गद्दार गेलेत, मतदान गेले. शिवसैनिक हा निष्ठावंत जागेवरतीच आहे आंबेगाव तालुक्यामध्ये पण आणि सगळं इकडे. 30 तारखेला वळती गावामध्ये वळसे पाटील साहेबांची मोठी सभा झाली, मोठ्या प्रमाणात गर्दी होती. आता इथं वळती गावामध्ये बऱ्यापैकी सभा झाल्या कारणाने मला असं वाटतं का वळसे पाटलांनी या ठिकाणी पारडे जड आहे. तुम्ही विरोधी पक्ष असल्याने काय सांगा?
या ठिकाणी वळसे पाटलांचं पारडं जड आहे असं मानताच येत नाही, कारण तू आत्ताच 4-5 महिन्यापूर्वी लोकसभा या ठिकाणी झाली आणि या ठिकाणी तालुक्यातील सर्वाधिक मतदान म्हणजे शिरूरची 42 गावं वगळता आंबेगाव तालुक्यात सर्वात जास्तचं लीड या वळती गावाने दिलेलं आहे. त्यामुळं काय वळती गावांनी एवढं या ठिकाणी पाठिंबा असं म्हणता येत नाही. खऱ्या अर्थाने जे हंकारे व्याख्याते जे आणले होते ते व्याख्यातेला ऐकण्यासाठी काही पब्लिक आलं. काही पब्लिक आम्ही इथं माहिती घेतोय की रोजानी काही महिला आणल्या होत्या, लौकी कळंब या ठिकाणून, भराडी या ठिकाणून काही रोजानी महिला आणल्या होत्या. पण ते गर्दी तर तुफान होती त्याला. गर्दी ही दाखवण्यासाठी केली होती, कारण तू नुसत्या वळतीची 10% लोक या ठिकाणी नव्हती. या ठिकाणी बाहेरून लोक या ठिकाणी गोळा करण्यात आली आणि एक दाखवण्यात बापका करण्यात आला का वळती या ठिकाणी गर्दी झाली. म्हणजे हे फक्त दाखवण्यासाठी केले. पंचायत समिती गण होता ना, गणातून माणसं होती.